सन्माननीय जयंती महाराष्ट्रात कृषी दिन अध्यक्ष आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री अन्न व औषध प्रशासन मंत्री आपले डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब आपल्या मंचावर उपस्थित आपल्या जिल्हा परिषदेच्या सर्व सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, पंचायत समिती सभापती, तसेच सर्व अधिकारी, पंचायत समिती विभागाची संपूर्ण टीम सर्वांचे या ठिकाणी सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। आज माँसाहेबांचा जन्मदिन हा आपल्यासाठी सर्वांसाठी एक प्रेरणादायी उत्सव असतो, एक ऊर्जादायी उत्सव असतो आणि आज हा उत्सव आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो। गेल्या 2 वर्षात हा उत्सव आपल्याला पाहिजे त्या प्रकारे साजरा करता येत नाही आणि घरगुती स्वरूपात आपण हा साजरा करत असतो किंवा अगदी मोठ्या स्वरूपात हा साजरा करत असतो। आणि यावर्षी सुद्धा कोरोनाचे शासनाचे निर्बंध पाळता आपण हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात या ठिकाणी घेतो आहोत आणि सर्वांनी या कार्यक्रमाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज एक जिल्हा परिषदेच्या वतीने मी आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छिते की आपण या कोरोनाचं संकट अजूनही आपल्यावर टळलं नाहीये, त्यामुळे आपण आपल्याबरोबर इतरांची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे। म्हणूनच हा उत्सव आपण आपल्या कमी छोट्या स्वरूपात आपण हा साजरा करूयात आणि माँसाहेबांच्या चरणी ही प्रार्थना करूयात की आपल्याला भविष्यात या मातृतीर्थ जिल्ह्यात आपल्या महिला ह्या रणरागिणी त्यांच्या सारख्या ह्या जिजाऊ प्रतिभा त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्या खऱ्या अर्थाने सक्षम होऊन पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व ह्या जगासमोर म्हणजे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकलं पाहिजे। या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचा मानाचा मुद्रा आपण जिजामातेंना करूयात आणि संकल्प करूयात की आपल्या महिलांवर होणारे अत्याचार किंवा महिलांना सगळ्या सर्वांगीणदृष्ट्या आपण सक्षम कसं करू शकतो या दृष्टीने पावलं उचलूयात आणि एकमेकांची काळजी घेऊयात आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करूयात आणि शिंदे साहेबांच्या ठिकाणी आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। यानंतर आपण त्यांच्या मार्गदर्शनाची वाट बघतो आहोत असे माननीय आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब, मंत्री अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा, मान्य पवार, सर्व जिल्हा परिषदचे उपस्थित असलेले विशेष समित्यांचे पदाधिकारी, सर्व उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य, पंचायत समितीच्या सभापती, त्यांचे सर्व पंचायत समितीचे उपस्थित असलेले सर्व सहकारी, आलेले सर्व तालुक्यातून आणि जिल्ह्यामधून विविध संस्थांचे सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी, अधिकारी, आज 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मदिवस, जिजाऊंना वंदन करण्याचा दिवस, जिजाऊची आठवण करण्याचा दिवस। आज सिंदखेडराजा येथे हा जन्मोत्सव कोरोनाच्या निर्बंधामुळे आपण अतिशय थोडक्यामध्ये आणि मर्यादित स्वरूपामध्ये साजरा करत आहोत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा जन्मदिवस साजरा करत असताना
खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊंची प्रेरणा देणारी आठवण आज आपल्याला दिवसभर या निमित्ताने येत राहणार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्म देणारी राष्ट्रमाता जिजाऊ एवढ्या पुरताच मर्यादित जिजाऊचा परिचय या ठिकाणी अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये 16व्या शतकामध्ये आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना जुलूमशाहीच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवत असताना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलाला जन्म देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी लहानपणापासून मोठं होईपर्यंत सर्व प्रकारचे धडे देण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम, कर्तृत्वान बनवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंना आयुष्यभर केलेलं आहे. आणि हे करत असताना त्या काळामध्ये मुघलांच्या विरोधात याचा अर्थ अन्यायाच्या विरोधात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम केलं, उभं करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून त्या जिजाऊंची आठवण आज आपण 12 जानेवारीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. रयत म्हणजे सर्वसामान्य प्रजा. आणि हे रयतेचं राज्य निर्माण करत असताना स्वराज्य म्हणजे सगळ्यांसाठी सुराज्य. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हे राज्य माझं आहे, हा राजा माझा आहे, हे महाराज माझे आहे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की इथे गेलं तर मला न्याय निश्चितपणे मिळेल. आणि तशाच प्रकारचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 12 पोर्तुगीज असतील, त्या राज्यामध्ये काम करणारे सर्व सहकारी असतील, अगदी शेतमजुरापासून शेतकऱ्यांपासून तर या समाजामध्ये काम करणारा कोणताही घटक असेल त्या घटकाला खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम आणि सन्मान देत असताना त्याच्या हातामध्ये कारभार देण्याचं काम आणि त्याला ताट मानेनं जगण्याची संधी देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केलं. आणि हे काम त्या ठिकाणी करत असताना आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आपण या ठिकाणी साजरा करत असताना खऱ्या अर्थानं आज त्यांना मानवंदना देण्यासाठी सिंखे राजा या ठिकाणी एकत्र आले. तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की आपण या भूमीमध्ये जन्माला आलो, या जिल्ह्यामध्ये जन्माला आलो, या तालुक्यामध्ये जन्माला आलो आणि त्यातल्या त्या गावामध्ये जन्माला येणारे तर सगळ्यात जास्त भाग्यवान. आणि या भाग्यवान लोकांना खऱ्या अर्थानं आज हा संपूर्ण परिसर, आज हा संपूर्ण भाग त्याच्यामध्ये जिजाऊच्या जन्मस्थानानं पवित्र झालेला ही भूमी, या भूमीमध्ये राहण्याची, काम करण्याची, जगण्याची संधी तिथं आज उपलब्ध करून देण्यात आली. या पवित्र स्थळाचा विकास करणं हे राज्य शासनाचं ध्येय आहे. मागच्या काळामध्ये आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सातत्यानं पुढाकार घेतला. मला आठवते की 1982ला त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय बॅरिस्टर अंतुले साहेब आणि त्यावेळेचे आमदार माझे वडील कैलासवासी भास्कररावजी शिंदे साहेब यांनी पहिल्यांदा एक प्रचंड असा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केलेला होता. आणि त्या काळामध्ये बाळकृष्णजी वास्तविक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून या स्थळाचा विकास करण्याच्या दृष्टीनं अनेक योजना तयार झालेल्या होत्या. त्या योजना अंमलात आणल्या गेल्या. त्याच्यानंतर सुद्धा अनेक योजना मी आमदार असताना, मंत्री असताना आपण अंमलात आणल्या. पण खऱ्या अर्थानं या
राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थान असलेल्या या परिसरामध्ये ज्या काही स्मारक आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत, पुरातन गोष्टी आहेत, त्या जतन करण्याचं काम, मग त्याच्यामध्ये पुतळा बारव असेल, राजवाडा असेल, काळाकोट असेल, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी जतन करण्याचं काम आम्ही सातत्यानं आता हातामध्ये घेतलं. इथं वस्तू संग्रहालय असेल, या सगळ्या गोष्टी आपण जतन करत असताना त्याचं ऐतिहासिक महत्त्व त्या ठिकाणी कायम ठेवत असताना आम्हाला माननीय अजितदादा पवार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांनी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीने इथे काम सुद्धा मागच्या काळापासून आपण सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा या सगळ्या कामामध्ये पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं या भागामधल्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करत असताना केवळ सिंदखेड राजाच नाही, तर या सिंदखेड राजाच्या अवतीभोवती किनगाव राजा असेल, आडगाव राजा असेल, मेवणा राजा असेल, देवगाव राजा असेल, या सगळ्या भागामध्ये शिवकालीन ज्या वास्तू असतील त्या शिवकालीन वास्तू जतन करण्याचं काम, मोठं करण्याचं काम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करायचं आहे. येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ हे कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणारी राजमाता जिजाऊ या खऱ्या अर्थानं कोण होत्या? केवळ शिवाजी महाराजांना जन्म देणारी आई म्हणून जिजामाता या मर्यादित नव्हत्या, तर जिजामाता या सगळ्यांच्या माता होत्या. आणि जिजाऊने अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरोधात लढण्याची स्फूर्ती आणि लढण्याचं काम, लढण्याची शिकवण ही खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना घडवली. आणि म्हणून आपण म्हणतो ना, शिवबा नसते तर काय झालं असतं, मी तर म्हणत जिजाऊ नसत्या तर काय झालं असतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ या खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे एका जाती धर्मापुरते मर्यादित नव्हते, जिजाऊ सुद्धा कुठे एका जाती धर्मापुरते मर्यादित नव्हत्या. त्या सगळ्यांच्या होत्या, त्या सगळ्या जातीच्या होत्या, त्या सगळ्या धर्माच्या होत्या, त्या सगळ्या पंथाच्या होत्या. आणि म्हणून आज जिजाऊचे गोडवे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे आज सगळे धर्म, सगळी जात, सगळे पंथ त्या ठिकाणी गाताना आपल्याला दिसत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आज सगळीकडे करत असताना त्यांना जन्म देणारी आई ही सुद्धा तेवढीच महत्वाची आणि मोठ्या आहे हे मान्य करण्याचा आजचा हा दिवस आहे. आणि म्हणून आजचा प्रसंग खूप आनंदाचा आणि महत्वाचा आहे. आजचा दिवस हा मंगलमय दिवस आहे. कारण जन्मदिवस आपण आपला सुद्धा जन्मदिवस घरामध्ये साजरा करत असताना एक आनंदाचा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो, वाढदिवस म्हणून आपण साजरा करत असतो. त्या दिवशी आपला जन्म झाला, आपल्या मुलाचा जन्म झाला, आपल्या मुलीचा जन्म झाला, आपल्या आईचा जन्म झाला, आपल्या वडिलांचा जन्म झाला. जन्मदिवस आपण साजरा करत असतो, तो आनंदाचा दिवस असतो. तशाच प्रकारचा आनंदाचा आजचा हा दिवस आहे. पण कोरोनाच्या काळामुळं अनेक प्रकारचे निर्बंध हे आपल्यावर त्या ठिकाणी आलेले आहेत. कारण शेवटी माणसाचं जीवन हे सुद्धा मूल्यवान आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून राज्य शासनाच्या वतीनं आपण अनेक प्रकारचे निर्बंध अलीकडच्या काळामध्ये आलेले, आपण लादलेले. मागील मला आठवते की 1.5-2 वर्षापासून कोरोनाचा संसर्ग हा सुरू आहे. पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली, आता ओमायक्रॉनच्या रूपानं तिसरी लाट ही आपल्या उंबरठ्यावर त्या ठिकाणी आलेली. कोणी काही म्हणा, पण ही तिसरी लाट आहे म्हणजे आहे. आणि ही तिसरी लाट जी आहे ही या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी लाट आहे. कृपा करून सावधीनं काम करा. संसर्ग आहे, जपण्याचं काम त्या ठिकाणी करा. शासन आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी काम करतंय, शेवटी शासन तुमच्यासाठी काम करतंय, जनतेसाठी काम करते. निर्बंध लागतो. काही लोक असे असतात की ज्यांना शासनाचा फक्त विरोध करणं एवढंच माहीत असते. शासनाने कोणताही निर्णय घेतला फक्त त्याला विरोध करणं एवढंच काम काही विरोधी पक्षांचा अलीकडच्या काळामध्ये शिल्लक राहतो. आजचा विषय, आजचा दिवस हा काही टीका करण्याचा दिवस आहे अशाचा भाग नाही. पण कोरोनाचा विषय निघाल्यानंतर निश्चितपणे या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी सांगेन की ओमायक्रॉनचा संसर्ग आणि संपर्क हा मागच्या 2 लाटेपेक्षा
याचा दुप्पट होण्याचा वेग हा केवळ 1.5 दिवसाचा त्या ठिकाणी आहे. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मुंबईत सुरू आहे, पुण्यात सुरू आहे, हा संसर्ग आपल्यापर्यंत यायला काही वेळ लागेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. म्हणून पुढचे दिवस अडचणीचे आहेत, महत्वाचे आहेत आणि म्हणून कमीत कमी संपर्क त्या ठिकाणी ठेवा आणि कमीत कमी संपर्क ठेवून आपले कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आपण शेवटी या समाजामध्ये राहतो, अनेक कार्यक्रम आपले असतात, लग्नाचे समारंभ असतात, भौतिकचे कार्यक्रम असतात, बाकी सामाजिक उपक्रम असतात, विविध आपली संस्कृती वेगळी त्या ठिकाणी आहे, सण साजरे करणारी आपली संस्कृती त्या ठिकाणी आहे. पण या सगळ्या गोष्टीला कुठेतरी फाटा देऊन मर्यादित स्वरूपात आपण सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न जर पुढच्या काळामध्ये केला तर या रोगावर आपण मात देऊ शकू. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपली सगळी आरोग्य यंत्रणा मग ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, या रोगाच्या प्रतिकारासाठी आपण तयार ठेवलेली आहे. ऑक्सिजन असतील, बेड्स असतील, डॉक्टर्स असतील, इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी तयार ठेवण्याच्या दृष्टीनं आपली शासनाची असेल यंत्रणेची संपूर्ण तयारी आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवून आपण या सगळ्या बाबतीमध्ये बात करण्याचाच प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. एवढं सगळ्यांनी त्या ठिकाणी ध्यानात ठेवावं आणि निश्चितपणे या रोगावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी करूया. एवढा संकल्प राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण जर घेतला तर मला वाटतं आपण या समाजाला सुरक्षित ठेवण्याचं काम करू शकू की जे जिजामातेचं शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की समाज सुरक्षित राहिला पाहिजे. समाज सुरक्षित ठेवत असताना समाजामध्ये असलेले सर्व घटक हे सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे. ही जिजाऊची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा होती. तीच धारणा आज राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मदिनी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया आणि सगळे मिळून राष्ट्रमाता जिजाऊला मान वंदना देऊया. त्यांना राष्ट्रमाता जिजाऊचा आज आपण सगळे मिळून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मान सन्मान करूया. एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगतो. आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानत असताना पुन्हा एकदा राष्ट्रमाता जिजाऊला आपण राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मदिनी मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.